पुलाच्या दाढेत अडकलेल्यांच्या सुटकेचा हा थरार धडकी भरवणारा आहे। तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीचा पूल कोसळला आणि सुट्टीच्या दिवशी पुलावर फिरण्यासाठी आलेले काही लोक वाहून गेले। त्यानंतर एनडीआरएफच्या टीमला काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलं, तर काहींचा मृतदेह दुर्घटनेनंतर नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला। या पुलावर नेमकं काय घडलं होतं, प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलंय ते पाहूया। तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते। आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळे अडकली। याच्यामध्ये बाईक खूप घेऊन गेले लोक आणि तिथं थांबलेले होते, फोटोशूट करत होते, त्याच्यामुळे एकंदरीत मोड लागलो। हा पूल कोसळण्यामागची काही कारणं समोर आली। मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। रविवार असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते। काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं पुलाचं वजन वाढलं। दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता, जास्त वजन सहन करण्यास असमर्थ होता। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नव्हती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूल जीर्ण अवस्थेत होता याला दुजोरा दिलाय। दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे। 2 जणांची असण्याची शक्यता आहे। पुलाखाली तिथे दाबलो गेलो आहे त्या ठिकाणी आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे। आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे। हा पूल धोकादायक होता अशी कुठलीही सूचना प्रशासनानं पर्यटकांसाठी फलकाद्वारे दिली नव्हती। दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते, निधी मंजूर झाल्याची माहिती दिली जाते। आता भविष्यात नवीन पूल बांधलाही जाईल, मात्र पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उदासीन असलेली प्रशासकीय यंत्रणा की अकार्यक्षम नेतृत्व? हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।